14 सप्टेंबर. अवगुणात अवगुण म्हणजे भगवंताचे विस्मरण हाच होय. जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला. असा मनुष्य अजरामर होतो. तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई, मुलाला मुलासारखा दिसतो. म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे वर्तन असते. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही. स्वतःच्या विकारावर त्याचा पूर्ण ताबा असतो व दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो. तो सहजावस्थेत राहतो, म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. समर्थ असे होते व स्वतः आचरण करून मगच लोकांना त्यांनी सांगितले. भगवत कृपेने मी सर्व कृत्ये करतो असे म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल. दक्ष असल्याशिवाय संत होणेच कठीण आहे. ज्याला देहाचे प्रेम नाही तो खरा बुवा. अशा बुवाला आपण बावळट नाही समजू. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कोठे हे पाहावे. दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावे. ज्याला सुख दुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. मी रोज नामस्मरण करतो, 4 वर्षे माझे भजन नाही चुकले असे आपण म्हणतो. पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग. मी मेहनत घेतो पण थोडक्याने नाचते, ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे. भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल. मी तुम्हाला खरेच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या व त्याच्या इच्छेने वागा. तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुनेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो व खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते. भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. संकटे आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास. नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो हे कोठे ध्यानात येते. शंकरासह जे प्रिय होते ते आपणास अप्रिय का करून घ्यावे. उगीच विचार करीत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाम घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा. भगवंताचे स्मरणात राहिल्यावर मी देही हे विसरून जाणेच योग्य. तीर्थामध्ये जाऊन आल्याची खूण काही पालटावे अवगुण आणि अवगुणात अवगुण म्हणजे भगवंताचे विस्मरण हेच होय. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. जन्मल्यापासून जाईपर्यंत मी एका नामाशिवाय कशाचीही आठवण ठेवली नाहीच हेच माझे चरित्र होय. जय श्रीराम.